हॅलो नमस्कार, मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर तुम्ही सगळे कसे आहात? आशा करते की सगळे चांगलेच असाल। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हेच शेअर करणार आहे, ते म्हणजे की मी किराणा भरण्याच्या अगोदर कोणती काळजी घेते, त्यानंतर मी कसं किचन क्लीन करते आणि कोणत्या वस्तू कशा भरते हेच तुम्हाला आजच्या व्हिडिओतून शेअर करते। आता किराणा तर प्रत्येकजणच आणतात म्हणा, कारण की हर महिन्याला आपल्याला किराणा लागतो। तर कोणी 15 दिवसाचा किराणा आणत असेल, तर कोणी 1 महिन्याचा आणत असेल तर मी 1 महिन्याचाच किराणा पूर्ण घेऊन येते। जर कधी कधी कोणतं सामान संपलं तर आपल्याला इमर्जन्सी आणावंच लागतं। कधी पाहुणे पण येतात, कधी काही पण असं करता करता कधी कार्यक्रम पण असतो घरी, कधी मुलांचा वाढदिवस असतो, तर अशा प्रकारे आपण किराणा आणत असतो। चला मग, तर मी काय केलं, सकाळी ना सगळ्यात अगोदर मी पहिले जेवढे काही प्लॅस्टिकचे डबे आहेत ते सगळे प्लॅस्टिकचे डबे सगळ्यात अगोदर मी धुवून घेतले, छान असे घासून स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला वाळत घातले। त्यानंतर मग स्टीलचे डबेसुद्धा, आता हे काम मी सकाळीच केलेलं आहे। आता म्हटलं संध्याकाळपर्यंत छान असे डबे वाढून जाणार, संध्याकाळपर्यंत म्हणा की दुपारपर्यंत म्हणा, पण सकाळी हे सगळं भरण्यासाठी आपल्याजवळ वेळ नसतो, कारण की आपले लहान लहान मुलं आहेत, मुलं असतात, मग आपले हे पण असतात ना, त्यांना पण बाहेर जायचं असतं। सकाळी ह्या गोष्टीला कधीच वेळ नाही राहत। सकाळी उठल्यापासूनची धावपळ ही प्रत्येक गृहिणीच्या मागं असते। तर चला मग, आता ना माझे सगळे डबे छान असे स्वच्छ खळखळीत वाढून गेलेले आहेत। आता प्लॅस्टिकचे डबे वाढून गेले, स्टीलचे डबे वाढून गेलेत आणि या टायमिंगला मुलंसुद्धा घरी नाही आहेत। त्यांना मी काय केलं, आता नव्या तर ती तिच्या कोचिंगला गेली आहे 4 वाजता। आताच दुपारी कसं आहे, मुलं येतात, मग 2:30ला ते आल्यानंतर मग त्यांना जेवायला द्या, त्यांचे कपडे, मग सगळ्या गोष्टी ह्या पाहाव्या लागतात। त्यांचा ट्युशनचाही होमवर्क झाला आहे की नाही आहे हे सगळं पाहिल्यानंतर मग मी काय करते, त्यांना मुलीला आता ट्युशनला पाठवून दिलेलं आहे। आता नक्ष आहे घरी, तो पण थोड्या वेळात जाईल। तर माझ्यासाठी ना कमीत कमी 2-2.5 तासाचा निवांत वेळ आहे। तर या वेळेत म्हटलं चला आता आपलं हे काम आपण करून घेऊया। तर ही तुम्हाला शीट दिसत असेल, तर ही आहे ना PVCची शीट आहे। तर ही शीट ना मी कायम अशी ह्या आरमारीमध्ये यूज करते, त्यामुळे कसं आहे ना, आपल्याला पेपर वगैरे वापरायची गरज पडत नाही। ही शीट जर आपण पुसून जरी घेतली ना तर ती स्वच्छ होऊन जाते। पण आज मी छान अशी साबणाने धुवून घेतलेली आहे, त्यामुळे ना जो काही धूळ असते ना तो सगळा धूळ निघून जातो। आताच माझ्याकडे ना फर्निचरचं काम झालं मागे, तर खरंच इकडे तिकडे धूळ खूप झाली होती आणि स्वच्छ करण्यात माझा पूर्ण महिना गेलेला आहे। तर आता फर्निचरचं काम करण्याच्या अगोदर ना मी किचनची डीप क्लिनिंगसुद्धा केलेली होती। तर तो क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्की बघा। पूर्ण मी दिवसभर जे डीप क्लिनिंग केली होती, माझ्या किचनची मी कशी डीप क्लिनिंग करते हेच मी त्या व्हिडिओतून शेअर केलेलं आहे। तर चला मग, आता मला जेवढे डबे घासायचे होते ते सगळे डबे घासलेले आहेत आणि अदामधात तर आपण डबे घासतच राहतो, त्यामुळे जे डबे घासले आहेत त्यांना स्वच्छ असं मी पुसून घेणार आहे। प्रत्येक गृहिणीचा जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्ये जातो, त्यामुळे ना आपली किचन कशी नेटनेटकी राहील ह्याच विचारात प्रत्येक गृहिणी असते। ते माझ्यासारखंच तिचंही ते काम असेल। आणि कसं आहे ना, आता प्रत्येक वस्तू आपण कधी जागच्या जागेवर लावतो हेच आपल्या डोक्यात नेहमीच्या नेहमी फिरत राहते। जर एक जरी वस्तू आपण वस्तूची जागा सिलेक्ट केलेली असते, मग ती वस्तू जागच्या जागेवर गेल्याशिवाय कधीच चैन पडत नाही। चला मग, आता तुमच्याशी बोलता बोलता माझे डबे सगळे मी वाळलेले डबे आणून घेतलेले आहेत अंदर। आणल्यानंतर ना आता बाहेरून ना किती नाही म्हटलं तरी छान असं मी कोरड्या फडकाने पुसूनच घेते। आता स्टीलचे डबे कसे आहे ना, जास्तीत जास्त जेव्हा चमकतात ना तेव्हा खरंच छान वाटते आणि किचन एकदम झलझल चमकते। आता भरपूर जणांकडे मॉड्युलर किचन आहे, पण आपलं तसं काही मॉड्युलर किचन नाही, त्यामुळे जे काही आहे ते सगळं ओपन आहे। त्यामुळे ना धूळ तर ही प्रत्येक डब्यावर बसणारच आहे आणि रोजच्या रोजच बसणार आहे, असं नाही। आता एखादी पल्ले वगैरे असते तर कसं आहे ना, अंदर ते डबे सेफ राहतात, त्याच्यात धूळ जायची काही चान्सेस नाही राहत। आता वरच्यावरून आपण जर फर्निचर पुसलं की स्वच्छ होऊन जातो, पण आता बघू म्हटलं, मलाही किचनचंही फर्निचर करायचं आहे, आपण करू आरामात। आता सध्या जसं चालत आहे तसं चालू द्या। तर ना हा किराणा ना आदल्या दिवशीच्या रात्रीपासूनच आणून ठेवलेला आहे। आता जमवीन म्हटलं, कारण की डबे घासायचे होते। जर डबे नसते घासायचे तर सकाळी सकाळी होऊनही गेलं असतं हे काम। 1-1.5 तासात हे सगळं लावून होऊन जातं, त्याला काही वेळ वगैरे लागत नाही, फक्त स्वच्छ पाहायचं आणि ठेवायचं। तर आता ना काय केलं, मी जे काही साबण सोडा असतो, साबण म्हणा की निरमा म्हणा, जे काही बाथरूम क्लीनरचे जे काही वस्तू असतात त्या सगळ्या वस्तू मी काढून घेतल्या आणि त्या सगळ्या वस्तू जिथच्या तिथे जागेवर ठेवून दिल्या। आता जेवढ्या काही किचनच्या वस्तू आहेत त्या आता मी ठेवून देणार।
जशी प्रत्येक वस्तूची जागा ठरलेली असते ना, तसंच ना आपण जे काही सामान आणतो ते सामानसुद्धा ठेवण्याची जागा ठरलेली असते. आता कोणत्या याच्यात साबुदाणा भरायचा, कोणत्या याच्यात मुंगफल्ली भरायची, कोणत्या याच्यात आपण भगर भरायचा, हे सगळं ठरलेलं असतं. त्याचप्रमाणे माझे सगळे डबे ठरलेले आहेत, कोणत्या वस्तू कोणत्या याच्यात ठेवायच्या. आणि जास्तीत जास्त ना मला ज्या काही वस्तूच्या पारदर्शक असतात ना, तसेच डबे मला आवडते. कारण की कसं आहे, रोजच्या वापरामध्ये जर आपण ती जर वस्तू आपल्याला दिसली तर पटकन आपण घेतो आणि पटकन यूज करतो. आणि स्टीलच्या डब्यात तसं नसतं. तर मग मग मी काय करणार आहे, सगळ्यात आता ज्या काही वस्तू दिसणार आहेत त्या सगळ्या वस्तू दिसणाऱ्या डब्यात टाकणार आहेत. आणि ज्या माझ्या फराळाच्या वस्तू आहेत, मागच्या वर्षीच्या उरलेल्या आहेत, जे पापड आहेत वगैरे, त्या वस्तूंना मी स्टीलच्या डब्यामध्ये ठेवणार आहे. आणि ज्या वस्तू आता मला वापरायचं नाही आहे, एकदम पॅकबंदच ठेवायच्या आहे, आता पॅकेटच्या बांधून तर ते सगळ्या वस्तू मग मी स्टीलच्या डब्यात ठेवणार आहे. त्याचप्रमाणे ना प्रत्येक गृहिणी आपल्या बजेटनुसारच किराणा आणते, तिच्या बजेटमध्ये जेवढं बसेल तेवढं. आता आता कसं आहे ना, आता आमच्याकडे पण माझं पण तसंच होते. आता आपल्याकडे पेमेंट आला की आपल्याला इतकं लागलेलं राहते की त्या पैशाला ग्रहणच समजून जातो मी. याचे द्यायचे आहे, त्याचे द्यायचे आहे, त्याचे द्यायचे आहे, त्याच्यात किराणा आपल्याला एवढा आणायचा आहे आणि एवढं आपल्याला पुरवायचंच आहे. आता हे प्रत्येकच गृहिणीचं आहे असं नाही. आता ज्यांची कॅपॅसिटी जास्त असेल ऑब्वियसली ते जास्तच आणणार आहे, आणि ज्यांची कमी आहे ते कमीच आणणार आहे. आता आणि आपण मॉलमध्ये जेव्हा जातो ना, म्हणून मी मॉलमध्ये वगैरे फार कमी जाते. जास्तीत जास्त किराणा मी किराणाच्या दुकानातूनच आणते. आता मॉलमध्ये गेल्यानंतर कसं होतं, जेव्हा आपण डी-मार्टला जातो, रिलायन्सला जातो, तिथे इतक्या वस्तू आपल्याला डोळ्यासमोर दिसतात आणि जी नाही घ्यायची वस्तू तीसुद्धा आपण घेऊन घेतो. नाही आता हेही घेतलं पाहिजे, तेही घेतलं पाहिजे, आपल्या मनात असंच येतं आणि आपला बजेट इतका वाढून जातो, भरपूर वाढून जातो. तर आमचं ना ते दुकानदार ठरलेलेच आहेत ज्यांच्याकडून आम्ही किराणा घेऊन येतो. कधी कधी कसं आहे ना, आपल्याजवळ पेमेंट यायला वेळ पण झाला तर कसं ते आपल्याला उधारीमध्ये सामान पण देऊन देतात. आणि आणि जेव्हा आपण मॉलमध्ये जातो ना, त्यावेळेस आपल्याला सगळे ते नगदीच घ्यावं लागतं. आणि नगदी घेताना माहिती आहे बजेट किती होतं, 5 ते 6 हजार तर बजेट होतो हरवेळेस. आता भरपूर तिथे हे पण राहतात म्हणा डिस्काउंट, मी असं नाही म्हणत, भरपूर मैत्रिणी माझ्या तिथे पण जात असेल, पण तिथे जाताना ना आपली लिस्ट करून जायची आणि त्याच लिस्टनुसारच सामान आणायचं, तेव्हाच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी परवडतात. तर तुमच्याशी बोलता बोलता सगळ्या वस्तू मी ठेवून दिलेल्या आहेत. काचेच्या भरण्यामध्ये मी जेवढं काही वस्तू ठेवायच्या त्या ठेवून दिल्या. आणि हे तुम्हाला जे बाऊल दिसत आहे ना, ते मला किटी पार्टीमध्ये मिळालेलं होतं. त्या किटी पार्टीमध्ये गेम्स होतात ना, त्या गेम्समध्ये मला ते छोटंसं बाऊल ते मिळालेलं आहे. छान अशी भरणी आहे चिनी मातीची छोटीशी. तर कधी किराणा भरताना मी काय करते, जुनी वस्तू जे काही असेल ती वस्तू पहिले मी बाहेर वेगळी काढून ठेवते आणि त्यानंतर नवीन आणलेल्या सगळ्या वस्तू मग मी त्याच्यात याच्यात सामान राहतात त्या याच्यात ठेवते. तर मग कसं आहे ना, मग आणि जी उरलेली वस्तू होते ती मग वरती ठेवते. त्यामुळे कसं आहे, जुनी वस्तू वापरण्यात येऊन जाते आणि जी नवीन वस्तू आपण ज्या काही आणलेल्या आहेत त्या मग नंतर यूज होतात. तर ना एखादी वेळेस तुम्हाला मी माझ्या किराण्याची लिस्टसुद्धा शेअर करीन की मी कशाप्रकारे किराणा आणते आणि कसं महिनाभराचा किराणा मी कसा भरते, परत कोणत्या कोणत्या वस्तू कशा आणते, किती बजेटमध्ये आणते, हे सगळं मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करील कधी जमलं तर चला मग आता सगळे डबे मी लावून घेतलेले आहेत, सगळ्या वस्तू जिच्या तिथे ठेवून दिलेल्या आहेत. आणि स्टीलचे डबे तर तुम्ही बघूच शकता. आणि हे स्टीलचे डबे घासल्यानंतर ना खरंच खूप छान दिसतात, मला तर खूप आवडतात. पण कसं आहे, त्याच्यामध्ये वस्तू जास्त दिसत नाही. तर जेवढे काही प्लास्टिकचे डबे आहेत त्यामध्ये दिसणाऱ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. आणि मग मी काय करते, जर मागच्या महिन्यातल्या वस्तू जर उरलेल्या असेल तर मी ना मग एक्स्ट्रा वस्तू कधी जास्त नाही बोलवत. जर मधात वाटलं तर मग कधीही जाता येते किराणाच्या दुकानात. काही दुकानं काही जास्त दूर राहत नाही. आजकाल तो गल्लोगल्ली दुकानं झालेले आहेत, त्यामुळे मग वेळेवर जाते आणि मग घेऊन येते. चला मग आता सगळे डबेही लावून झाले, छान असं स्वच्छ माझा मिक्सर पण पुसून घेतला. आता मिक्सरच्या खालचा तो तुम्हाला टेबल दिसत असेल, तो टेबलही मी आवरतच राहते वरच्यावर, कारण की तिथेही खाली मी ना मिक्सरचे पॉट वगैरे ठेवते. माझं कढई आहे ती कढई ठेवते, जी नॉनस्टिकची कढई वगैरे आहे ती. तर चला मग आता सगळं पुसूनही झालेलं आहे स्वच्छ. आता हे तेलाचे पॅकेट आणलेले आहेत, तर कधी कधी मी काय करते, तेलाची कॅन पण आणते, कधी कधी मग पॅकेट्स पण आणते. आणि आणि तेल ना बदलवत राहायचं, कधी कोणत्या कंपनीचं आम्ही असंच करत असतो. बदलवत आणले. पॅकेट जेव्हा आणतो ना तेव्हा आपच बदलतात, कधी माकोच येते. तर ना यावेळेस यांनी डालडा सोयाबीन ऑइल आणलेलं आहे. तर हे मला म्हणत होते की आता मी यावेळेस हे आणलं, तर मी म्हटलं चला ठीकच आहे. आणि असं म्हणतात की एकच एक तेल नाही यूज करूया, आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला तेल यूज करायचं असेल तर घाणीचं तेल यूज करायचं. पण आता घाणीतून कोण आणणार आहे, आता घाणी दूर राहतात आजकाल, तर ते दिसत पण नाही. पहिले भेटायचं ते तेल, पण आता नाही मिळत. तर चला मग आता हे ना ओव्हनवरचं जे काही कवर आहे त्याच्यावर जी शीट टाकते मी, ते शीट पण मी सकाळी धुवून वाट घातली होती, आता छान अशी स्वच्छ वाढून गेलेली आहे. तर चला माझं किचन एकदम मी नीट अँड क्लीन केलं आणि चला म्हटलं आता ना
मी लोणच्याचे जे काही फोडी आहेत ना, आंब्याच्या फोडी घेऊन आली होती, 1 किलो आणलेल्या होत्या. आता त्यांनी मला तेव्हाच म्हटलं होतं की धुवूनच आम्ही फोडतो बा म्हणून. तर त्यामुळे म्हटलं चला आता तिकडून आणलेलं आहे तर स्वच्छ कपड्याने मी फक्त पुसून घेणार आहे. आता भरपूर जण हळद मीठ लावून ठेवतात, मग पाणी सोडू देतात, पण मी तसं वगैरे काही नाही करत. डायरेक्ट मी लोणचंच घालते. तर ना तेल, यासाठी जे तेल लागतं ना ते सुद्धा मी दुपारीच गरम करून ठेवून दिलं होतं एका गंजामध्ये. म्हटलं संध्याकाळपर्यंत छान असं थंड होऊन जाणार, तर म्हणून. बरेच जण मी लोणचं वगैरे घालताना ना फल्लीच्या तेलाचंच लोणचं घालते, पण यावेळेस मी दोन्ही तेल यूज करणार आहे, फल्लीचंही तेल परत ना सोयाबीन तेलही. कारण की फल्लीचं तेल तेवढं नव्हतं, म्हणून ना म्हटलं हे दोन्ही तेल यूज करूया. आणि तेल कसं आहे ना, जेव्हा आपण लोणचं बनवतो ना, पहिले मी तुम्हाला हे सांगते की मी हे लोणच्यामध्ये जे वापरत आहे ना, हे नीलम मसाला आहे. खरंच हा मसाला खूप टेस्टी असतो. मी काही याचं हे नाही करत आहे, पण मी एक 2 वर्ष झाले मी हाच मसाला वापरत आहे. सुरुचीपेक्षाही खूप टेस्टी असतो. एकदा तुम्ही नक्की वापरून बघा. तर मी का केलं, पहिले फोडी घेतल्या, फोडीमध्ये घरचं चांगलं वाटीभर तेल, वाटीभर तिखट टाकलेलं आहे. तिखट नंतर ना ह्या मसाल्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. त्यामध्ये राई वगैरे, परत सोप, जे काही सगळ्या वस्तू त्याच्यात आहे, तिखट मीठ सगळं टाकलेलं आहे. आता ही पिवळी राई पण मी आता टाकून घेतली. आणि त्यानंतर ना चांगलं मीठ, मी वाटीभर मीठ घालणार आहे. वाटीभर तिखट तर वाटीभर मीठ. आणि त्यानंतर कश्मीरी लाल मिरच्या ते सुद्धा घालणार आहे. त्यामुळे ना आपल्या जे काही आपण लोणचं टाकतो ना त्याचा कलर छान असा येतो. तर बघू शकता हे कलर पण विकतचं हे पावडर आहेत, मिरची पावडर, आणि त्याचा कलर फक्त येतो, तिखट तेवढं नाही राहत, तुम्हाला तर माहीत आहे. तर चला मग. आणि लोणचं टाकताना ना कधी पण मीठ थोडंसं जास्तच टाकायचं, त्यामुळे ना वर्षभर आपलं लोणचं छान असं टिकतं आणि कधीच खराब होत नाही. तर त्याच्यामध्ये मी सौंफ घालून घेतलेली आहे आणि 4-5 अशा मस्त लवंगा टाकणार आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिरही टाकू शकता. आजकाल ना आपण जे काही अचार मसाला आणतो ना, त्या मसाल्यामध्ये सगळंच टाकलेलं असतं. आपल्याला जास्त एक्स्ट्रा टाकायची गरज पडत नाही. फक्त हे टाकायचं तर पिवळी मोहरी जी म्हणते ती टाकायची. आणि आता मी सगळं एकजीव करून घेणार आहे. आणि जेव्हा केव्हा आपण लोणचं टाकतो त्यामध्ये तेल ना हे थोडंसं जास्तीच टाकायचं. जोपर्यंत असं वरती तेल दिसत नाही तोपर्यंत आपल्याला भरायचं असतं लोणचं. त्यामुळे पण आपलं लोणचं कधी खराब होत नाही. आता मी हर वर्षी लोणचं टाकते, पण माझं कधीच खराब झालेलं नाही. आणि लोणचं टाकताना कधी पण चांगलं 5-6 पाऊस होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतरच मग लोणचं टाकायचं. तर ना माझ्याकडे 1 किलोचं लोणचं बस होऊन जाते, भरपूर होऊन जाते, वर्षभर आरामात चालते. आता नवीन आहे तोपर्यंत मस्त महिनाभर 2 महिने खातात आणि त्याच्यानंतर काही जास्ती लक्ष कोणी देत नाही. पण ना टिफिनमध्ये देताना कधी यांना भाजी वगैरे नाही आवडली तर मग मी लोणचं सोबत देते. तर बघू शकता अशा प्रकारे माझ्या 2 अशा भरण्या मस्त भरलेल्या आहेत. आणि छान असं. आता हे जे वापरायचं आहे ते मी बाहेर ठेवणार आहे आणि जे तयार केलेलं आहे तर त्याच्यावर धूळ बसू नये म्हणून पॉलिथिन घातलेलं आहे. चला मग आता माझी किचन मी कशी आवरली हे पण तुम्हाला शेअर करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, आणि व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल वाटत असेल तर नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ रोज बघता पण चॅनलला मात्र सबस्क्राईब नाही करत. तर चला मग आता बघू शकता ही सगळी किचन मी छान अशी आवरून घेतलेली आहे. आणि ज्या दिवशी आपण एवढी स्वच्छता वगैरे करतो ना त्या दिवशी किचन खरंच खूप छान वाटते आणि मनाला जे वेगळं एक फिलिंग्स येते आणि मनाला जे समाधान मिळते ते तर वेगळंच असते. कारण की ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत ना, जी गृहिणी आहे तीच समजू शकते, कारण की तिचा सगळं जास्तीत जास्त वेळ किचनमध्ये जातो. इथेच व्हिडिओचा एंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.